नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण सिनोनिम्स वरील काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत. हे सर्व प्रश्न परीक्षेला वारंवार रिपीट होत असतात, तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर बघा, ऑडिशियस म्हणजे काय असते? ऑडिशियस म्हणजे असते ब्रेव, बहादूर. लाईव्हली म्हणजे काय असते? उत्साही, एनर्जेटिक, हॅप्पी वाला पर्सन. स्टिपलिंग म्हणजे काय असते? स्टिपलिंग म्हणजे सफोकेटिंग. स्टिपलिंग म्हणजे सफोकेटिंग, जिथे दम घुटल्यासारखं वाटते ते स्टिपलिंग. हॉरेंडस म्हणजे काय असते? हॉरिबल. हॉरेंडस म्हणजे हॉरिबल. जे पण शब्द मी सांगत आहे ते सर्व परीक्षेला आलेले आहे, तर जे एक्स्ट्रा सांगत आहे ते सुद्धा करून घ्या. इरुडाईट म्हणजे काय असते? इरुडाईट म्हणजे असते विद्वान. इरुडाईट म्हणजे काय असते? विद्वान. त्याला स्कॉलरली सुद्धा म्हणतात. आणि इरुडाईट साठी पुन्हा कोणते शब्द आहे विद्वानसाठी? एक हेडेड, एक हेडेड, ब्लू स्टॉकिंग्स, ब्लू स्टॉकिंग्स, सेरिब्रल, सेरिब्रल इंकॉन, इंकॉन, रिनायसन्स, रिनायसन. हे सर्व शब्द विचारले जातात विद्वांसाठी. एनर्जेटिक म्हणजे काय असते? उत्साही. एफर्वेसंट म्हणजे सुद्धा उत्साही. हे दोन्ही एकमेकांचे काय होणार? सिनोनिम. सिरीन म्हणजे काय असते? शांत. सिरीन म्हणजे शांत, काम, कूल. थर्ड आहे बेविल्डरमेंट. तर बघा, बेविल्डरमेंट म्हणजे काय असते? कन्फ्युजन. बेविल्डरमेंट म्हणजे काय असते? कन्फ्युजन, डिसऑर्डर, अस्तव्यस्त, डिसऑर्डर, अस्तव्यस्त. बघा, ऍग्रीमेंट म्हणजे काय असते? सहमती असणे. अरेंजमेंट म्हणजे व्यवस्थित. सेटलमेंट म्हणजे सुद्धा व्यवस्थित मध्ये येणार. ऍप्लॉम. ऍप्लॉमचा आपल्याला सिनोनिम सांगायचा आहे. बघा, ऍप्लॉम म्हणजे काय असते? सेल्फ ॲश्युरन्स. ऍप्लॉम म्हणजे सेल्फ ॲश्युरन्स, थोडा घमंडी, गर्विष्ठ. सँक्टिटी म्हणजे काय असते? प्युरिटी, शुद्धता. प्युरिटी, शुद्धता. कॅमरेडियर म्हणजे काय असते? फ्रेंडशिप. फ्रेंडशिप. हॉस्टॅलिटी म्हणजे काय असते? दुश्मनी. दुश्मनी. सेल्फ ॲश्युरन्स म्हणजे ऍप्लॉम. गर्विष्ठ, घमंडीपणा. करेज म्हणजे काय असते? करेज म्हणजे बहादुरी. करेज म्हणजे बहादुरी, बोल्ड. ऑडेशियस. करेज म्हणजे वेलर. कॉवर्डिस, टिमिडिटी. हे दोन्ही शब्द काय होणार? भित्रेपणा. या दोन्ही शब्दांचा अर्थ काय होणार? भित्रेपणा. कॉवर्डिस, टिमिडिटी म्हणजे भित्रेपणा. आणि वेलर म्हणजे बहादूर, बोल्ड, करेज, ऑडेशियस. इंजेन्युइटी म्हणजे क्रिएटिव्हिटी. इंजेन्युइटी म्हणजे क्रिएटिव्हिटी. लकी. बघा, लकी म्हणजे काय असते? लकी म्हणजे ऑस्पिशियस. ऑस्पिशियस म्हणजे शुभ. लकी म्हणजे ऑस्पिशियस, शुभ. आउटरेजेस म्हणजे राग. ऑमिनस म्हणजे अशुभ. ऑमिनस म्हणजे अशुभ. जिलस म्हणजे काय येणार? जिलस म्हणजे ईर्ष्या. सर्वांना माहित आहे. त्याच्यासाठी कोणता शब्द येणार? इन्व्हियस. बघा, असे शब्द विचारले जाते. जिलस म्हणजे ईर्ष्या आणि इन्व्हियस म्हणजे सुद्धा ईर्ष्या. ओमिनस म्हणजे अशुभ. आउटरेजेस म्हणजे राग, गुस्सा. ऑस्पिशियस म्हणजे शुभ, लकी. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंबरसम. कंबरसम म्हणजे काय असते? क्लमजी, अनवेल्डी. अनवेल्डी, भारी, भरकम. कंबरसम म्हणजे क्लमझी, अनवेल्डी, भारी, भरकम. फटीक म्हणजे टायर्ड, थकलेला. फटीक म्हणजे टायर्ड, थकलेला. इझी म्हणजे माहित आहे. लाईट म्हणजे सुद्धा तुम्हाला माहित आहे. एक्सप्लेन करायची काही गरज नाही आहे. कॅमोफ्लेज म्हणजे काय असते? बघा, कॅमोफ्लेज म्हणजे काय असते? भेस.
बदलवत नाही का मूवी मध्ये बघा, हिरो लोक आपली स्वतःची ओळख बदलवण्यासाठी जे दाढी मिशी भेस बदलवतात त्याला म्हणतात कॅमोफ्लेज. त्याला शब्द आहे ना डिस्गाईज, सॉरी, डिस्गाईज. कॅमोफ्लेज म्हणजे डिस्गाईज, भेस बदलणं. अपिरल म्हणजे काय असते? परिधान. जे आपण पोशाख घालतो परिधान त्याला अपेरल म्हणतात. कव्हर कव्हर करणे एखादी गोष्ट, ट्रान्सफॉर्म सुद्धा चेंज, बदलाव. तर कॅमोफ्लेज म्हणजे काय येणार? भेस बदलणार, डिस्गाईज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोर्टिट्यूडचा सिनोनिम सांगायचा आहे. फोर्ट म्हणजे काय असते? किल्ला. आणि फोर्टिट्यूड म्हणजे काय येणार मग? ब्रेव, बहादुरी, बोल्ड, ऑडेशियस. फोर्टिट्यूड म्हणजे ब्रेवरी. इंजेन्युटी म्हणजे क्रिएटिव्हिटी, आत्ताच सांगितलं. ॲट्रॉसिटी म्हणजे काय असते? क्रूरता. कन्साइंटियसनेस म्हणजे काय असते? प्रामाणिकपणा, हॉनेस्टी. कन्साइंटियसनेस म्हणजे काय असते? हॉनेस्टी, प्रोबिटी, रेक्टिट्यूड. हॉनेस्टी, प्रोबिटी, रेक्टिट्यूड. प्रोबिटी, रेक्टिट्यूड. फॉर्टिट्यूड म्हणजे ब्रेवरी, साहस. नेव. नेव म्हणजे काय असते? नेव म्हणजे असते रब, बदमाश. बदमाश, रब म्हणजे बदमाश, गुंडा टाईप, त्याला नेव म्हणतात. रब. बघा, नेव दोन असते. एक असते हा नेव. हा नेव म्हणजे काय असते? बिगिनर. हा नेव म्हणजे काय असते? बिगिनर, सुरुवात, नवनवीन असलेला, त्याला नोवाईस सुद्धा म्हणतात. हा नोवाईस नेव म्हणजे बिगिनर, जो सध्या क्षेत्रात आलेला आहे. गॅलेंट म्हणजे बहादूर. गॅलेंट म्हणजे बहादूर. चॉपर म्हणजे प्रोफेशनल कार ड्रायव्हर. चॉपर म्हणजे प्रोफेशनल कार ड्रायव्हर. रफ म्हणजे बदमाश. नेव. ह्या नेव आणि ह्या नेव मध्ये कन्फ्युज नाही व्हायचं. बिब्लिओफाईल. फाईल म्हणजे काय असते? बघा, फाईल म्हणजे असते लव, आणि बिब्ली म्हणजे असते बुक. तर काय आहे ना, बिब्लिओफाईल म्हणजे बुक लवर. बबली म्हणजे काय असते? चेरिस, हॅप्पी वाला पर्सन. इलिटरेट म्हणजे, इलिटरेट साठी काय ना, इलिटरेट म्हणजे अशिक्षित, नॉन रीडर. याच्यासाठी शब्द आहे बिनाइटेड. बी नाईट बिनाइटेड, गवार, अशिक्षित. बबली म्हणजे चेअरफुल, लागली. अबेंडन म्हणजे काय असते? त्यागना, त्याग करणे, एखाद्या गोष्टीचा त्याग करणे, त्याला अबेंडन म्हणतात. रिलिंकिश म्हणजे सुद्धा अबेंडन, त्याग करणे. चेरिस म्हणजे हॅप्पी. कन्स्ट्रक्ट म्हणजे निर्माण करणे, टॉलरेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅग्नेनिमस. मॅग्नेनिमसचा सिनोनिम सांगायचा आहे. तर मॅग्नेनिमस काय असते? उदार, परोपकारी, दयाळू. दयाळू, जो दुसऱ्यांवर उपकार करतो, परोपकारी असतो, उदार असतो, दयाळू असतो, त्याला मॅग्नेनिमस म्हणतात. तर ते काय येते? शिव्यारस. शिव्यारस म्हणजे सुद्धा उदार, परोपकारी, दयाळू, मॅग्नेनिमस. विंडक्टिव्ह म्हणजे ज्याच्या मनात बदल्याची भावना असते. रिव्हेंजफुल. रिव्हेंजफुल. चिमेरिकल म्हणजे काय असते? तर ते असते इमॅजिनरी, काल्पनिक. इमॅजिनरी, याला म्हणतात काल्पनिक. चिमेरिकल म्हणजे काल्पनिक, इमॅजिनरी. आणि चेरुबिक म्हणजे काय असते? चेरुबिक असते ब्युटी, पण कशी? इनोसंट ब्युटी. इनोसंट, इनोसंट ब्युटी. बघा, लहान लेकरं दिसायला सुंदर असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर कशी असते? मासूमता असते. तर त्याला काय म्हणतात? इनोसंट ब्युटी. एंजेलिक, एंजेलिक, त्याला म्हणतात चेरुबिक ब्युटी, इनोसेंट ब्युटी. ग्रिगॅरियस. ग्रिगॅरियस म्हणजे काय असते? सोशिएबल. ग्रिगॅरियस म्हणजे सोशिएबल. इंट्रोवर्ट म्हणजे रेटिसंट. रेटिसंट, कमी बोलणारा.
कमी बोलणारा. सोशिएबल, एक्साइटेड, ग्रेगेरियस. एक्साइटेड म्हणजे उत्साही कोणत्याही गोष्टीसाठी. अँटी सोशल म्हणजे सोशिएबलच्या विरोधी, अँटी सोशल असणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इथे काय सांगायचं आहे, ॲज द इफेक्ट ऑफ एनेस्थेशिया डिसिपेटेड. डिसिपेटेडचा सिनोनिम सांगायचा आहे. डिसिपेटेड म्हणजे काय असते, डिसअपियर, कमी करणे, कमी करणे. डिसअपियर. स्क्वॅन्डर, वेस्ट. स्क्वॅन्डर, वेस्ट. डिसअपियर. डिसिपेटेड म्हणजे डिसअपियर, कमी करणे. स्क्वॅन्डर, वेस्ट, धीरे धीरे गायब होणे. हायटेन म्हणजे वाढवणे. इनहेन्स म्हणजे वाढवणे. रिटर्न म्हणजे रिटर्न. फास्टिडियस म्हणजे काय असते बघा. फास्टिडियस म्हणजे येणार केअरफुल, व्हेरी केअरफुल. काय शब्द येणार याच्यासाठी, व्हेरी केअरफुल. ज्याला सर्व गोष्टी एकदम कशी पाहिजे, परफेक्टच पाहिजे. ज्याला एकदम गोष्ट सर्व परफेक्ट पाहिजे त्याला म्हणतात फास्टिडियस. त्याच्यासाठी येणार शब्द खुशी, हसी, चुसी. काय येणार पुन्हा, फिंकी, डेंटी. फिंकी, डेंटी. व्हेरी डिफिकल्ट टू पीस, ज्याला खुश करणे खूप डिफिकल्ट असते. व्हेरी केअरफुल, जसं मिस्टर परफेक्ट सारखा, त्याला म्हणतात फास्टिडियस. हार्डवर्किंग, सर्वांना माहित आहे. केअरलेस म्हणजे निष्काळजीपणा, फास्ट. फ्लॉ. फ्लॉ म्हणजे काय येणार, इनकरेक्ट येणार का, नाही. तर फ्लॉ म्हणजे काय असते, कमी, डिफेक्ट. फ्लॉ म्हणजे कमी, डिफेक्ट, त्याला फ्लॉ म्हणतात. डिस्प्ले म्हणजे शो. अनकेप्ट. अनकेप्ट म्हणजे काय असते, डर्टी, डिसऑर्डर. डर्टी, डिसऑर्डर. फ्लॉ म्हणजे डिफेक्ट, कमी. ऐकलं असेल ना तुम्ही, फ्लॉलेस स्किन. तर फ्लॉलेस म्हणजे काय असते, फ्लॉलेस म्हणजे असते परफेक्ट. फ्लॉलेस म्हणजे काय असते, परफेक्ट. तर फ्लॉ म्हणजे काय असणार, डिफेक्ट, ज्याच्यात काही कमी आहे, त्रुटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फेजाईल. फेजाईलचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर फेजाईल म्हणजे काय असते, ओव्हर सिम्पल. फेजाईल म्हणजे ओव्हर सिम्पल. सुपरफिशियल. फेजाईल म्हणजे ओव्हर सिम्पल, सुपरफिशियल. सुपरफिशियल. स्पुरियस म्हणजे नकली. स्पुरियस म्हणजे काय असते, नकली. अनइक्विवोकल. बघा, इक्विवोकल म्हणजे काय असते, इक्विवोकल म्हणजे असते क्लिअर. इक्विवोकल म्हणजे क्लिअर आणि अनइक्विवोकल, सॉरी, इक्विवोकल म्हणजे अनक्लिअर आणि अनइक्विवोकल म्हणजे काय असते, क्लिअर. एक मिनिट. इक्वी ओकल म्हणजे काय असते, अनक्लिअर. आणि अनइक्विवोकल म्हणजे असते क्लिअर. कॉम्प्लिकेटेड म्हणजे जटिल, कठीण, कॉम्प्लेक्स. बघा, जेव्हा तुम्हाला छाले येतात तेव्हा तुम्ही व्हिटॅमिन बी च्या गोळ्या खाता. व्हिटॅमिन बी काय म्हणतात त्याला, बिकासूल. तिथे लिहून असते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, म्हणजे सर्व व्हिटॅमिन बी चे मिक्स. कॉम्प्लेक्स, जटिल, कॉम्प्लिकेटेड, कठीण. फ्लॅगेशियस. फ्लॅगेशियस एक शब्द असतो पुन्हा, फ्लॅग्रंट. फ्लॅगेशियस, फ्लॅग्रंट. फ्लॅग्रंट म्हणजे काय असते, क्रिमिनल. फ्लॅगेशियस म्हणजे क्रिमिनल, फ्लॅग्रंट म्हणजे क्रिमिनल. होपलेस म्हणजे ज्याला होप नसलेला. रेअर म्हणजे क्वचित. पॉप्युलर म्हणजे इमिनेंट, प्रसिद्ध, इमिनेंट. रेंडेवस म्हणजे काय असते, प्री अरेंज मीटिंग. रेंडेवस म्हणजे काय असते, प्री अरेंज मीटिंग. आधीच ठरवलेली मीटिंग, प्री अरेंज केलेली, त्याला म्हणतात रेंडेवस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दे फिअर द इग्नोमिनी ऑफ बीइंग एक्सपोज ॲज स्पाइस. इग्नोमिनी म्हणजे काय असते, इग्नोमिनी. इग्नोमिनी असं लक्षात ठेवा, इग्नोर करा. इग्नोमिनी म्हणजे असते डिसऑनर, इन्सल्ट.
इग्नॉमिनी म्हणजे डिसऑनर, इन्सल्ट. हार्म म्हणजे सर्वांना माहित आहे, इग्नोरन्स. रिझल्ट परिणाम. एक्झॅगरेशन म्हणजे काय असते, ऍम्प्लिफिकेशन. एक्झॅगरेशन म्हणजे असते ऍम्प्लिफिकेशन. सेग्रेशन म्हणजे असते सेपरेशन, सेपरेट करणे, सेपरेशन. ऍडिशन म्हणजे ऍड करणे, ऍडिशन म्हणजे ऍड करणे, फॉर्टिफिकेशन. कन्फेज म्हणजे काय असते, स्वीकार करणे, स्वीकार करणे, ऍक्सेप्ट. कन्फेज म्हणजे स्वीकार करणे, ऍक्सेप्ट करणे. त्याच्यासाठी येणार एक्नॉलेज. एक्नॉलेज म्हणजे सुद्धा काय असते, कन्फेस करणे, स्वीकार करणे. वेल म्हणजे कव्हर करणे, कव्हर एखाद्याला लपवणे, कव्हर करणे, प्रोटेक्ट करणे. सिम्युलेट म्हणजे कॉपी, कॉपी करणे. सिम्युलेट म्हणजे काय असते, कॉपी करणे, इमिटेट करणे. सिम्युलेट म्हणजे काय असते, सिम्युलेट म्हणजे कॉपी करणे, इमिटेट करणे. डिनाय म्हणजे नकारणे, नकार देणे. डिनाय करणे म्हणजे नकार देणे. रिफ्यूट करणे, रेफ्यूट. कन्फ्यूट. आणखीन काय काय शब्द येतात, कन्फ्यूट. गेनसे, गेनसे. रिपुडिएट, रिपुडिएट. बघा, डिनाय म्हणजे नकार देणे, म्हणजे रिफ्यूट करणे, कन्फ्यूट करणे, गेनसे, रिपुडिएट. हे सर्व काय असते, डिनाय नकार देणे. आणि कॉन्फेस म्हणजे स्वीकार करणे, एक्नॉलेज. ऑब्लिगेशन म्हणजे काय असते, मॅन्डेटरी. ऑब्लिगेशन म्हणजे मॅन्डेटरी, आवश्यक. ड्युटी, कंपल्सरी. ऑब्लिगेशन म्हणजे मॅन्डेटरी, कंपल्सरी, ड्युटी. बिलीव्ह म्हणजे विश्वास. रूल म्हणजे नियम. लॉ म्हणजे कायदा. ऑब्लिगेशन म्हणजे मॅन्डेटरी, कंपल्सरी, ड्युटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओमिशन. ओमिशन म्हणजे काय असते, डिलिशन, डिलीट करणे. ओमिशन म्हणजे डिलिशन. स्टॉइक म्हणजे काय असते, काम, शांत, इक्विलिब्रियम. ॲक्युअल म्हणजे काय असते, कलेक्शन. ॲक्युअल म्हणजे कलेक्शन, ओमिशन म्हणजे डिलिशन. अटमोस्ट, अटमोस्ट म्हणजे काय असते, ग्रेटेस्ट, ग्रेटेस्ट, मिनिमल, लिस्ट. सिनोनिम्स येणार. गुड म्हणजे चांगला. अटमोस्ट म्हणजे ग्रेटेस्ट. बघा, इल्ड म्हणजे काय असते, इल्डचे दोन मिनिंग असतात. एक असते प्रोड्यूस, इल्ड म्हणजे प्रोड्यूस, निर्माण करणे. आणि एक असते सरेंडर, सरेंडर, शरणागती पत्कारणे, शरणागती पत्कारणे. असं इल्डचा दोन मिनिंग असतात. इल्ड म्हणजे सरेंडर, इल्ड म्हणजे प्रोड्यूस. डिफाय म्हणजे काय असते, बघा, डिफाय म्हणजे काय असते, प्रोटेस्ट, विरोध करणे, प्रोटेस्ट, विरोध करणे, याला डिफाय म्हणतात. आणि एक असते असा डिफाय. हा डिफाय म्हणजे काय असते, वर्शिप, पूजा करणे एखाद्याची, वर्शिप, पूजा करणे. ब्रिंग, बिल्ड, बिल्ड म्हणजे निर्माण. नेक्स्ट आहे सिकोफंड. याला सायकोफंड नाही वाचायचं. सायकोची स्पेलिंग असते पी आधी असते. जर इथे पी असतात तो झाला असता सायकोफंड, पण हा आहे सिकोफंड. म्हणजे फ्लॅटरल, चापलूस. जो चमचागिरी करतो, एखाद्याच्या चापलूसपणा करतो, त्याला म्हणतात सिकोफंड, फ्लॅटरल, चापलूस. मॅमथ म्हणजे काय असते, ह्यूज, बिग, लार्ज. किलर म्हणजे मारणारा. सायको म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पागल, लुनॅटिक, क्रेझी, लुनॅटिक, क्रेझी. सीझर म्हणजे कॅप्चर करणे, सीझर म्हणजे कॅप्चर करणे. आणि एक असते हा सीज, हा सीज म्हणजे असते स्टॉप. आणि एक आहे हा सीज, हा सीज म्हणजे जप्त करणे, कॅप्चर करणे. ठीक आहे, सोपी शब्द आहे खालचे. कॅपेबल, कॅपेबल म्हणजे काय असते, कॅपेबल म्हणजे असते सीझन. कॅपेबल म्हणजे सीझन. एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स. वेटेरन,
म्हणजे त्या गोष्टीत एक्सपर्ट. कॅपेबल म्हणजे काय असते? एक्सपर्ट म्हणू शकता तुम्ही. एक्सपर्ट, सीझन, एक्सपिरियन्स, वेक्टर. आणि रिलायबल म्हणजे काय असते? ट्रस्टवरती, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, विश्वास ठेवणारा. ट्रस्ट वरती. विलिंग म्हणजे इच्छुक, इगर. विलिंग म्हणजे इच्छुक. टॅलेंट. टॅलेंट माहितच आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नो द हंटर फेल्ड नो कंपंक्शन आफ्टर किलिंग द टायगर. कंपंक्शन म्हणजे काय असते? पस्तावा. पस्तावा. त्याच्यासाठी काय आहे ना? रिमोर्स. कंपंक्शन म्हणजे पछतावा, रिमोर्स. पछतावा. प्लीजर म्हणजे आनंद. प्रेशर म्हणजे दबाव. निंबल. निंबल म्हणजे काय असते? एजाईल, फास्ट. स्फूर्ती. स्विफ्ट. एजाईल म्हणजे फास्ट, स्विफ्ट, निंबल त्याला म्हणतात. स्लगिश म्हणजे काय ना? लेझी, आळशी. माइल्ड. ऑब्स्क्युअर म्हणजे अनक्लिअर. ऑब्स्क्युअर म्हणजे अनक्लिअर, अस्पष्ट. इक्विवोकल. इक्विवोकल म्हणजे हे सर्व शब्द असतात अनक्लिअर, अपारदर्शक. हा, नॉटीचा समानार्थी. नॉटी म्हणजे काय असते? शरारती. लहान मुले असतात शरारती, नॉटी. तर त्याच्यासाठी काय आहे ना? इम्पिश. नॉटी म्हणजे शरारती, इम्पिश. आणि नाष्टी म्हणजे असते डर्टी, घाणेरडा. नाष्टी म्हणजे डर्टी, घाणेरडा. नेक्स्ट लुसिड. लुसिड म्हणजे असते क्लिअर, स्पष्ट. कॉम्प्रिहेन्सिबल, स्पष्ट, क्लिअर, कॉम्प्रिहेन्सिबल. एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट म्हणजे क्लिअर. आणि इम्प्लिसिट म्हणजे काय असते? एक मिनिट. इम्प्लिसिट म्हणजे असते अनक्लिअर. लक्षात ठेवा. एक्सप्लिसिट म्हणजे क्लिअर, इम्प्लिसिट म्हणजे अनक्लिअर. लुसिड साठी काय शब्द येणार? क्लिअर साठी पेलुसिड. पेलुसिड, लुसिड, लिम्पिड. लिम्पिड म्हणजे सुद्धा क्लिअर. इंटेलिजिबल. इंटेलिजिबल म्हणजे क्लिअर. पुन्हा काय ना? पर्स्पिक्युअस. पर्स्पिक्युअस. पर्स्पिक्युअस म्हणजे क्लिअर. आर्टिक्युलेट म्हणजे क्लिअर. हे सर्व शब्द परीक्षेत विचारतात. काय आहे ना? लुसिड म्हणजे क्लिअर, पेलुसिड, लिम्पिड, इंटेलिजिबल, पर्स्पिक्युअस, आर्टिक्युलेट, एक्सप्लिसिट, कॉम्प्रिहेन्सिबल म्हणजे सर्व क्लिअर. आणि इम्प्लिसिट म्हणजे अनक्लिअर. आणि पॉइग्नंट म्हणजे काय असते? इमोशनल. पॉइग्नंट म्हणजे इमोशनल. इमोशनल, व्हेरी टचिंग, हार्ट टचिंग. एक्सक्विसिट म्हणजे डेलिकेट, ब्युटिफुल. एक्सक्विसिट म्हणजे डेलिकेट, ब्युटिफुल. आर्डेंट. आर्डेंट म्हणजे पॅशनेट, जुनून. जुनून. आर्डेंट म्हणजे पॅशनेट. एनर्जेटिक, इम्पॅशन. एनर्जेटिक, इम्पॅशन. पॅशन, जुनून. फ्रिजिड म्हणजे काय असते? कोल्ड, शांत, स्टॉइक, उदासीन. ज्याला काही फरक नाही पडत असं. लेबोरिश म्हणजे काय असते? हार्डवर्किंग. इंडस्ट्रियस. गलिबल म्हणजे काय असते? नवशिक्या, नवनवीन असलेला, साधा भोळा. एक मिनिट.
साधा भोळा, भोलीबल, नवशिके, ज्याला कोणी पण धोका देऊ शकतो असा. कॅन्डिड म्हणजे बहादूर. कॅन्डिड म्हणजे बहादूर. व्हर्च्युअस म्हणजे गुणवान, हॉनेस्ट, प्रामाणिक. क्लिअर म्हणजे प्रोफेटिक, जो भविष्य सांगतो, भविष्य सांगणारा. प्रोफेटिक म्हणजे भविष्य सांगणारा. फॉर्सिस. हायडियस म्हणजे गंदा, हाईट करून ठेवणारा. मेलवॉलंट म्हणजे मॅलिशियस, दुसऱ्याचा वाईट विचार करणारा. आणि बॉयंट म्हणजे होपफुल. बॉयंट म्हणजे होपफुल. होपफुल, चिअरफुल, लाईव्हली म्हणजे आशावादी समजा. डेलिगेट म्हणजे नॉमिनेट केलेला. हेस्ट म्हणजे काय असते? हरी. हेस्ट म्हणजे हरी, घाईने. लेझर म्हणजे आरामाने, आरामदायक. डिले म्हणजे उशिरा, रेस्ट म्हणजे आराम. कॉन्स्पिक्युअस म्हणजे काय असते? क्लिअर. इव्हिडेंट, पुरावा. वेग म्हणजे अनक्लिअर, मगाशीच झाला. ऑब्स्क्युअर म्हणजे सुद्धा अनक्लिअर. कन्सिल्ड म्हणजे सुद्धा अनक्लिअर मध्येच येणार इथे याचा मिनिंग. ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी म्हणजे सीज करणे. ग्रॅब म्हणजे सीज. ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी ऐकलं असेल. ग्रॅब म्हणजे सीज, जप्त करणे. ऑफर, प्रॉपर. टेन्शन म्हणजे काय आहे ना? स्ट्रेन, कम्फर्ट, पीस, डिटॅचमेंट. टेन्शन म्हणजे स्ट्रेन. नेक्स्ट क्वेश्चन येणार शडर. शडर म्हणजे काय ते? काय म्हणतात त्याला? शडर म्हणजे कापणे. शिवर. शडर म्हणजे कापणे, थरथरणे. शिमर म्हणजे शायनिंग. चमकणे. शाकल म्हणजे हतकडी. नेक्स्ट क्वेश्चन आहे टाउज. टॉझल म्हणजे असते डिसअरेंज, अस्तव्यस्त. ऑर्डर म्हणजे व्यवस्थित, ऑर्डरली. ठीक आहे. थॉट म्हणजे कर, स्टॉप, हिंडर, अडथळा आणणे. ऑब्स्ट्रक्ट. इम्पीट. पुन्हा काय? ऑक्लूड. थॉट म्हणजे कर, स्टॉप करणे, हिंडर, अडथळा आणणे. ऑब्स्ट्रक्ट, इम्पीड, ऑक्लूड. हे झाले थॉटचे सिनोनिम. अबेट म्हणजे काय असते? अबेट म्हणजे एखाद्याला भडकवणे, उत्सवणे, वाईट काम करण्यासाठी. ॲग्रिवेट करणे, भडकवणे. इल्ड म्हणजे प्रोड्यूस, मगाशीनच झाला. एलिव्हेट म्हणजे काय असते? कमी करणे. मिटिगेट करणे, एखाद्याचा त्रास कमी करणे. मिटिगेट. ॲस्युएज. अपीज, शांत करणे. पुन्हा काय ना? अलाय. मॉलिफाय. पुन्हा काय ना? पॅलिएट. ट्रँक्युलायझर. बघा, प्राण्यांना शांत करण्यासाठी ट्रँक्युलायझर दिले जाते. ट्रँक्युलाइज. पुन्हा काय ना? प्रोपिशिएट. कन्सिएट. प्लॅकेट. पॅसिफाय.
प्लॅकेट, पॅसिफाय. हे सर्व शब्द काय, एखाद्याचा त्रास कमी करणे, शांत करणे. एलिवेट म्हणजे मिटिगेट, ॲस्युएज कमी करणे, अपीज म्हणजे शांत करणे, अलाय शांत करणे, मोलिफाय शांत करणे, पॅलिकेट ट्रँक्युलायझर शांत करणे, प्रोपिशिएट, कॉन्सिएट, प्लॅकेट, पॅली सॉरी काय आहे ना, प्लॅकेट पॅसिफाय शांत करणे. ॲग्रिवेट म्हणजे भडकवणे, उचवणे. ॲस्टॉनिश म्हणजे क्रिएट करणे. ॲस्टॉनिश म्हणजे काय, ते क्रिएट करणे. असिस्ट करणे म्हणजे हेल्प करणे, फॅसिलिटी प्रोव्हाइड करणे. असिस्ट करणे म्हणजे हेल्प करणे, फॅसिलिटी प्रोव्हाइड. इंजर मध्ये असते मेम, क्रिपल. लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.